यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. बुक कोड आहे HUM 101. घटक क्रमांक मानवविद्या स्वरूप व व्याप्ती. या पहिल्या पुस्तकामधील हा पाठ आहे. पुस्तक आहे मानवविद्या ललित कलांचा परिचय. मानवविद्या स्वरूप व व्याप्ती व मानवविद्यांच्या कला, नैसर्गिक विज्ञाने, सामाजिक विज्ञाने व मानवविद्या साम्य आणि भेद हे आपण पूर्वी पाहिले आहे. नाही पाहिले तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मानवविद्यांच्या शाखांचा आपण यामध्ये परिचय घेणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण मानवविद्या ह्या इतर विज्ञानाहून भिन्न कशा आहेत त्यांची विस्तृत विवेचन आपण याच्यामध्ये केले आहे. हे विवेचन आणखी परिणामकारक होण्यासाठी आपल्याला काही प्रमुख मानवविद्या शाखांचा परिचय घेणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण महत्त्वाचे तत्वज्ञान व नीतिशास्त्र या दोन शाखा विचार पुढील विवेचनात करणार आहोत. यातून मानवविद्याचे स्वरूप अधिक परिणामकारकरित्या समजून घेण्यास आपल्याला मदत होईल. सर्वप्रथम आपण तत्वज्ञान या महत्त्वाच्या मानवविद्याचा परिचय करून घेणार आहोत. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञान हा शब्द व्यवहारात आपण नेहमी वापरतो. जसे तू मला खूप तत्वज्ञान देत आहेस, खूप ऐकलं तुझं तत्वज्ञान, असे शेरे जेव्हा आपण एक दुसऱ्यांना आपल्याला बरेचदा ऐकू येतात. हे शेरे जरी उपहारात्मक असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे काही स्वातंत्र्याने जाणारे आणि स्वातंत्र्य असे तत्वज्ञान असते का, असा प्रश्न आपल्यामध्ये उपस्थित होतो. पिंडे पिंडे मिती भिन्न हा उक्तीप्रमाणे सारखेच प्रत्येकाची बुद्धी प्रज्ञा भिन्नता असते. या वैविध्यांचा अभ्यास आपण या तत्वज्ञानामध्ये शाखेमध्ये करणार आहोत. म्हणजे प्रथमतः तत्वज्ञान हा शब्द कसा तयार झाला ते पाहू आणि तत्वज्ञान हा शब्दाची फोड केली तर आपल्याला तत् आणि ज्ञान हे दोन शब्द मिळतात. तत्चे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, अशा प्रकारचा हा समास सोडविता येतो. आता तत्वज्ञान म्हणजे तत्चे ज्ञान. तर तत् म्हणजे काय? तत् म्हणजे इदम. हा संस्कृत शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. इदम म्हणजे जे आहे ते, म्हणजे आपल्या भोवती जे नैसर्गिक मानवी चेतन अचेतन जग आहे ते जग होय. या जगाचा अभ्यास नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने करीतच असतात. या अभ्यासामध्ये तत्वज्ञानाला अर्थातच फारसे स्वास्थ्य नसते. पण जे अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे काय आहे, अस्तित्वामागेही तत् आणि तत्व आहे का, या अशा प्रश्नांच्या जी सोडवणी आहे ते म्हणजे तत्वज्ञान होय. त्यामध्ये अर्थातच तत्वज्ञान ही मानव शाखेचा अभ्यासाविषयक ज्ञानाहून वेगळी होते. पण मग कोणी विचारले का, जे अस्तित्वात आहे त्याच्या मागील तत्व शोधण्याकरिता जे आहे जगाचा अभ्यासही अपरिहार्य ठरते का? ते असेल तर तत्वज्ञान आणि विज्ञान यात फरक तो काय, हे आता सगळं आपण समजून घेणार आहोत. मानवविद्या व विज्ञाने यामध्ये असणारे काही फरक आणि तत्वज्ञान ही विज्ञानातही दिसून का येते, त्याच्यातला पहिला घटक एक म्हणजे तत्वज्ञान विज्ञान हा दोन्हीही आशयात किंवा अभ्यासाविषयात करणारा फरक आहे. दुसरा फरक हा दोघांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये मुख्यतः दिसून येतो. दोन्हीही मुद्द्यांचे विस्तृत विवेचन करणे आवश्यक आहे. आशयातील फरक बघूया. तत्वज्ञान हे जे आहे अस्तित्वात आहे त्याच्या मागील तत्व शोधण्याचा प्रयत्न करते असे आपण आधी म्हटलेच आहे. त्यामुळे विज्ञानाला जसा ठराविक विषयाचे मर्यादा पडतात अशा तत्वज्ञानात दिसून येत नाही. उदाहरणार्थ विज्ञानाचे मुख्य दोन भाग पडतात, नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान. नैसर्गिक विज्ञानामध्ये पुन्हा रासायनिकशास्त्र भौतिकशास्त्र उपविभाग दिसून येतात. तर सामाजिक विज्ञानामध्ये अर्थशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र राज्यशास्त्र असे उपविभाग दिसून येतात. प्रत्येक उपविभागाचा त्याचाच असा एक विशिष्ट अभ्यास विषय असतो. तत्वज्ञानाचा मात्र अशा मर्यादा दिसून येत नाहीत. उदाहरणार्थ नैसर्गिक व सामाजिक विज्ञानाचे तत्वज्ञान आहे, त्याच्या उपविभागातही काही तात्विक प्रश्न निर्माण होतात. त्या तात्विक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम मात्र तत्ववेत्यांचे असते. म्हणून तत्वज्ञानाच्या तावडीतून जगाच्या पाठीवरील कोणताही विषय कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. तत्वज्ञानाला म्हणून सर्व विषयाची जननी मदर ऑफ ऑल सब्जेक्ट असे संबोधतात.
तत्त्वज्ञानाचे वेगळेपण हे केवळ त्यांच्या अभ्यास विषयात किंवा आशयात नसून ते त्यांच्या अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धतीमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवते. अर्थातच तत्त्वज्ञानात विलंबिल्या जाणाऱ्या विशिष्ट पद्धतीमुळे तत्त्वज्ञानाचा आशयही विज्ञानाहून वेगळा ठरतो. पद्धतीमधील फरक बघूया आपण. विज्ञानाच्या पद्धतीची ओळख आपण ह्यापूर्वी करून घेतली आहे. विज्ञाने ही जास्त करून अनुभवनिष्ठ असतात. अनुभव आपण आपल्या पंचेंद्रियामार्फत निरीक्षणातून मिळवत असतो किंवा आपल्या निरीक्षणावर आधारलेल्या प्रयोगातून परीक्षणातून मिळवत असतो. निरीक्षण आणि परीक्षण या वैज्ञानिक पद्धतीमध्ये महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्याच्याच आधारे आपण सिद्धांत कल्पना मांडू शकतो. तसेच रूपांतर पुढे सिद्धांतात अथवा शोधात होते. परंतु या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विज्ञानाला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. उदाहरणार्थ, निसर्गात अनेक घटना या सतत घडत असतात. त्यातील काही विशिष्ट घटना या नेहमी एका पाठोपाठ विशिष्ट अशी दुसरी घटना या क्रमाने घडतात. हा क्रम चुकत नाही. उदाहरणार्थ, एखादी वस्तू जेव्हा आपल्या हातातून पडते तेव्हा ती खालीच पडते. ती वर का जात नाही की अन्य दिशालाही जात नाही. सूर्य उगवला म्हणजे मावळणारच, हा पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवणारच. या उदाहरणावरून असे दिसते की विज्ञान येथे दोन घटकांमधील कारक संबंध गृहीत धरतो. पृथ्वीवर घडणाऱ्या घटना या एक तर कशाचे तरी कारण आणि दुसऱ्या घटनेचे परिणाम तरी असतात. या कार्यकारण संबंध गृहीत धरल्याशिवाय विज्ञान स्वतःची प्रगती किंवा विकास साधूच शकत नाही. पण तत्त्वज्ञान मात्र अशा गृहीतकांचा प्रश्न विचारतो. तसेच या गृहीतांच्या आधारे मांडलेल्या संकल्पनाही प्रश्न विचारून त्यात विश्लेषण करतो. उदाहरणार्थ, कारण म्हणजे काय, कार्य करणे काय, कारणात म्हणजे काय. कारण व कार्य या दोन घटकांचा प्रत्यक्ष पडताळा आपण निरीक्षणाने घेऊ शकतो. पण या दोघांमधील कारणाचा आपण अनुभवतो का, त्यासाठी कारक, कार्य, कार्यकारण संबंध इत्यादी संकल्पनाचे विश्लेषण आवश्यक ठरते. हे काम तत्त्वज्ञान करते. यासाठी अर्थातच चिकित्सका आवश्यक असते. चिकित्सकाबरोबर विश्लेषणही आवश्यक ठरते. चिकित्सक विश्लेषण मीन्स क्रिटिकल ॲनालिसिस ही तत्त्वज्ञानाची पद्धती सांगता येईल. चिकित्सक विश्लेषणामुळे तत्त्वज्ञान कोणत्याही विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचते. प्रत्येक संकल्पनेच्या अंतिम बिंदूपर्यंत विश्लेषण जाते. या चिकित्सक विश्लेषणातून काही अत्यंत मूलभूत स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात. कार्यकारण संबंधाचे चिकित्सा आपल्याला या जगाच्या उगमाचे कारण काय या मूलभूत अथवा अंतिम प्रश्नापर्यंत नेते. विज्ञाने मात्र कार्यकारण संबंध गृहीत धरत असल्याने तत्त्वज्ञानासारखे प्रश्न विज्ञानात निर्माण होत नाहीत. विज्ञानातील प्रश्नांची उत्तरे शोधताना जास्त सुसंगत नवीन सिद्धांताला जास्तीत जास्त पुष्टी देऊन कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मांडले जाते. त्यामुळे अर्थातच विज्ञानात एकच वेळी ग्राह्य मानले जाते. परंतु तत्त्वज्ञानात मात्र अंतिम प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येक तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञानात दिसत नाही. तत्त्वज्ञानात ह्या उलट जास्त वैविध्य दिसून येते. या विश्वाचे कारक काय, हा प्रश्नाचे उत्तर काही तत्त्वज्ञानाने ईश्वर असे देतात, तर ईश्वरांचे अस्तित्व कसे सिद्ध करणार हा उपप्रश्न किंवा अंतिम प्रश्न येथे निर्माण होतो. ईश्वरांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी परत अनेक पर्यायी उत्तरे तत्त्वज्ञानात सापडतात आणि प्रत्येक उत्तर आपल्याला परीने योग्यच असतो. तत्त्वज्ञानाची चिकित्सक विश्लेषण पद्धती आपल्याला वैविध्य प्राप्त नेते आणि हेच तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य सांगता येते व वैज्ञानिक पद्धती आपल्याला एक जिनसीत्व दाखवते. चिकित्सक विश्लेषण पद्धतीने आपल्याला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करता येते ते आता आपण पाहूया. तत्त्वज्ञानाच्या शाखा. विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच तत्त्वज्ञान काही मूलभूत प्रश्नांचा विचार करतो. त्यानुसार आपल्याला तत्त्वज्ञानाच्या काही प्रमुख शाखा सांगता येतात. सत्ताशास्त्र. आपल्या विश्वाच्या मागील तत्त्वांचा विचार यात केला जातो. चेतन व अचेतन वस्तूंची निर्मिती कशी झाली असेल
त्यामागील तत्व हे काय प्रकारचे असेल, निर्गुण निराकार ईश्वर हे एक तत्व असेल की चेतन पुरुष, ईश्वर आणि अचेतन प्रकृती असे द्वित्व असेल की आणखी वेगळ्या स्वरूपाचे आणखीन तत्व असेल, या व अशा प्रकारच्या प्रश्नांची उकल सत्ताशास्त्रातील मीमांसेत केलेली दिसून येते. दुसरी शाखा आहे ज्ञानमीमांसा. आपल्याला विश्वांचे सृष्टींचे ज्ञान नेहमीच होत असते. हे ज्ञान आपल्याला कोणकोणत्या प्रकारांनी मार्गांनी मिळते यांचा अभ्यास ज्ञानमीमांसांनी केला जातो. विश्वज्ञान आपल्याला 4 मार्गांनी होते असे सांगता येईल. प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला पंचेंद्रियाने होणारे ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान. अनुमान ज्ञान मला माहीत असलेल्या ज्ञानातून आणखी विशिष्ट ज्ञान आपण अनुमतीत करू शकतो. उदाहरणार्थ, जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी. पर्वतावर धूर दिसत आहे म्हणूनच म्हणजे काय, तेथे अग्नीचे अस्तित्व आहे. उपमान एखाद्या वस्तूचे ज्ञान करून घेण्यासाठी कधी कधी आपल्याला आधीच माहिती आपल्याला वस्तूत साधर्म्य दाखविता येतो. शब्द प्रामाण्य किंवा आप्तवाक्य पूर्वापार चालत आलेले ज्ञान जसेच्या तसे मान्य करणे म्हणजे शब्द प्रामाण्य. ज्ञान मिळविण्याच्या वरील 4 प्रमाणांनी मिळालेले ज्ञान यथार्थ की सत्य आहे किंवा नाही हे ठरविणाऱ्या उपपंक्तींचे समावेश ज्ञानमीमांसात होते. नीतिशास्त्र इथिक्स मोरल फिलॉसॉफी. आपल्या सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्य. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचाही विचार करीत असतो. अर्थातच हा विचार मानवी सुखदुःखांशी संबंधित असतो. त्यासाठी मानवाला अनेक प्रकारच्या कृती कराव्या लागतात. या कृती योग्य की अयोग्य, त्या कृतीमधील विचार चांगला की वाईट इत्यादी प्रकारची चर्चा नीतिशास्त्रात करतात. अर्थातच या मूल्यात्मक विचार आहे. योग्य अयोग्य, युक्त अयुक्त, चांगले वाईट इत्यादी मूल्यांचा विचार हा नीतिशास्त्रात केला जातो. तत्त्वज्ञानाची पुढील शाखा आहे सौंदर्यशास्त्र. नैतिक मूल्यांप्रमाणेच आणखीही काही मूल्य विचारात हा सौंदर्यशास्त्र हा तत्त्वज्ञानाच्या शाखेत केला जातो. मनुष्याच्या मनात अनेक विचार, भावना निर्माण होत असतात. या विचारांची, भावनांचे आविष्कार वेगवेगळ्या कलातून, साहित्यातून केले जाते. कला साहित्यांचा विचार हा पण सुंदर असुंदर अशा मूल्यांद्वारे केला जातो. कला विचारातील ह्या मूल्यांच्या व्यवस्था लावण्याचे काम हे सौंदर्यशास्त्रामध्ये होते. तत्त्वज्ञानाची पुढील शाखा आहे तर्कशास्त्र. वरील शाखांव्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाची तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे अर्थातच तर्कशास्त्र मीन्स लॉजिक ही होय. कोणत्याही विचारांचे, संकल्पनेचे, गृहीतांचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी, आपले विचार सुसंगतपणे मांडण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची गरज भासते. तर्कशास्त्रामध्ये अर्थातच युक्तिवादांचे स्वरूप विशद केलेले असते. तसेच युक्तिवादांची यथार्थ किंवा सत्यता कशी पटवायची हा विचार प्रामुख्याने येतो. नुसते चिकित्सक विश्लेषण येथे पुरेसे नसते, तर त्यांच्या मांडणी ही पण तितकीच महत्त्वाची ठरते. योग्य मांडणीत जास्त परिणामकारक असते. त्यामुळे कोणत्याही ज्ञान शाखेचा विवरण हे तर्क सुसंगत करण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची आवश्यकता भासते. म्हणूनच तर्कशास्त्राला तत्त्वज्ञानाचे मूळ म्हणता येईल. तत्त्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती थोडक्यात अशी सांगता येईल. तत्त्वज्ञान वृक्षांचे तर्कशास्त्र हे मूळ आहे. सत्ताशास्त्र हे त्याचे खोड आहे. तर ज्ञानमीमांसा सोबत इतर सर्व शाखा या फांद्या आहेत. मानवविद्यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थातच या सर्व ज्ञानशाखा उपयुक्त आहेत. पण त्यातही मानवविद्यांचे नीतिशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य अयोग्य, चांगले वाईट या मानवनिर्मिती मूल्यांचा अभ्यास या नीतिशास्त्राचा विषय आहे. म्हणून नीतिशास्त्र हे मानवविद्यांचे महत्त्वाचे अंग म्हणता येईल. नीतिशास्त्र स्वरूप व व्याप्ती. मानवाचा जसा जसा विकास होत गेला तसा तसा मानवी मूल्यांचे अवलंब झालेल्या आपल्याला दिसून येतो. मानवी मूल्याचा विचार हा 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे योग्य आणि दुसरा म्हणजे अयोग्य
किंवा चांगला किंवा वाईट या प्रकारचे नैतिक मूल्य, आणि दुसरी म्हणजे सुंदर आणि असुंदर ही सौंदर्य शास्त्रात आढळून येणारी सौंदर्य मूल्य. यापैकी पहिल्या प्रकारचा म्हणजेच नैतिक मूल्याचा विचार आता आपण करणार आहोत. नैतिक शास्त्र हे जीवन आवश्यक शास्त्र आहे. आयुष्य कसे असावे, जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य असावे, कोणत्या कृती आचराव्यात, थोडक्यात म्हणजे जीवन कसे जगावे हे सांगणारे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र होय. अर्थातच जीवनाची रीती, कसे वागावे, कोणत्या कृती कराव्यात हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. म्हणूनच कृती करणारा कर्ता आणि त्याचे निवडलेली कृती याला नीतिशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवाच्या कृती आणि त्यामागील विचार याच्यात तौलनिक अभ्यास करून मनुष्याच्या कर्त्याच्या कृतीचे योग्य अयोग्य ठरविले जाते. तसेच या कृतीमागील कारणे चांगले की वाईट हे ठरविले जाते. म्हणजेच युक्त अयुक्त, योग्य वाईट, चांगले वाईट या नैतिक मूल्यांचा विचार या नीतिशास्त्रात केला जातो. पण ही तुलना कशाच्या आधारावर केली जाते, त्यासाठी कोणते निकष लावले जातात किंवा नैतिकता जबाबदारी कोण, त्यासाठी काही दंड आहे का, शिक्षा केली जाते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला नीतिशास्त्राचे स्वरूप पाहणे खूप आवश्यक आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप. नीतिशास्त्र हे मानवी कृतीचे नैतिकता ठरवते. म्हणूनच नैतिक शास्त्र स्वरूप पाहताना प्रथम कृती म्हणजे काय, कृतीचे स्वरूप कसे असते या सर्वांची उकल आपण पाहणार आहोत. कृतींचा विचार करताना कृती आणि नैसर्गिक क्रिया यात फरक करावा लागेल. नैसर्गिक क्रिया या आपोआप घडत असतात. आपण थांबू म्हणून त्या थांबू शकत नाहीत. उदाहरणार्थ श्वासोश्वास, पापण्यांची उघडझाप या नैसर्गिक क्रिया आहेत. पण याविरुद्ध कृती मनुष्याला निवडक ठरते. काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा ठराविक उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण विशिष्ट कृतींची निवड करतो. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी उद्देशाने विद्यार्थी कसून अभ्यास करतात. वडीलधाऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्तव्य भावना ही त्यांच्या मागे असू शकते. कृतींचा विचार करताना हेतू आणि प्रेरणा उद्दिष्टांचा विचार आवश्यक आहे. कृतींच्या मागे हेतू असतो. विशिष्ट प्रेरणेचे मनुष्य कृती करतो. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रेरणेने केलेली चळवळ अथवा आत्मसमर्पण म्हणजेच हेतू आपल्याला विशिष्ट प्रकारची कृती करायला भाग पाडतो. हेतू कृतीला मागून ढकलतो हे म्हणता येईल. जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा आपण आपले इस्पित किंवा ध्येय पहिलेही ठरवलेले असते. अर्थातच कृतींचे दृश्य परिणाम म्हणजेच उद्दिष्ट होय. उदाहरणार्थ प्रत्यक्ष चांगले गुण मिळाले तर उद्दिष्ट पूर्ण झाले, गाठले असे म्हणता येईल. म्हणजेच उद्दिष्ट हे कृती सम्मुख असते, कृतीच्या समोर उद्दिष्ट असते. तसेच हेतू पूर्ण झाला हेही कृतीच्या पूर्णतेवरून जाणवते. म्हणूनच उद्दिष्ट हे हेतूपेक्षा जास्त व्यापक आहे. हेतू हा उद्दिष्टात सामावलेला असतो, हे उद्दिष्टांचा भाग देखील असतात. जेव्हा आपण कृतीची नैतिकता तपासत असतो तेव्हा अर्थातच हेतू आणि उद्दिष्टांचे चांगले वाईट आपण पाहत असतो. हेतूच्या अनुषंगाने कृतींचे योग्य अयोग्य ठरविणाऱ्या काही उपपंक्ती पाश्चात्य नीतिशास्त्रात दिसून येतात. त्याचप्रमाणे उद्दिष्टावरून कृतीचे युक्तायुक्तता ठरवण्याची उपपंक्ती दिसून येतात. त्याच्यामध्ये आहे कर्तव्यवाद. आपल्या कृतीमागील हेतू हा केवळ कर्तव्यापुरती हा असावा. कर्तव्य हे प्रत्येकालाच पार पाडावे लागते. मग काही स्वतः बाबतीत कर्तव्य असतात, इतरांसाठी असतात. कर्तव्यता ही सर्वांनाच बंधनकारक असल्यामुळे कर्तव्यवादी उपपंक्तीतून काही सार्वत्रिक नियम मांडून त्यावर नीतिशास्त्र उभारता येतो. भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केला तर भगवद्गीतेमध्ये अशाच प्रकारचा विचार सांगितलेला आहे. मग मला काय मिळेल, माझा किती फायदा होईल याचा विचार न करता केवळ कर्तव्य करीत राहणे हाच कर्तव्यवाद. फळाची अपेक्षा न करता
केला जाणारा निष्काम कर्मयोग हीच गीतेतील कर्तव्यवादी उपपंक्ती सांगता येईल. दुसरा आहे सुखवाद. कर्तव्य आणि हेतू कृतींच्या एका अंगाचा विचार करतात, पण उद्दिष्टे हे दुसऱ्या बाजूला विचार मांडतात. त्यानुसार मी कृती का करतो यापेक्षाही विशिष्ट कृतीतून आपण काय साध्य करतो हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. कोणत्या उद्दिष्टाने आपण कृती करतो त्याचे विवेचन करताना पाश्चात्य नीतिशास्त्रात सुखवादाची मांडणी केली जाते. त्या मताप्रमाणे आपल्याला कृतीचा अंतिम उद्दिष्टे सुखप्राप्ती हाच होतो. पण प्रश्न येते तो केवळ स्वतःच्याच सुखाचा आपण नेहमी विचार करतो का? तर नाही. स्वतःबरोबरच इतरांच्या सुखाचाही विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून सुखवादात 3 प्रकारचे सुख सांगितलेले आहेत. स्वसुखवाद, केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करणे. परहितवाद, फक्त इतरांच्या सुखाचा विचार करणे. व स्वतःबरोबरच इतरांच्या सुखाचा विचार करतात त्याला सार्वत्रिक सुखवाद किंवा उपयुक्तवाद असे संबोधतात. पाश्चात्य नीतिशास्त्रात वरील 3ही प्रकारच्या उपपंक्ती आढळतात. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाकांनी सुखवाद हा केवळ स्वतःपुरताच मर्यादित आहे. आपण भविष्यातील आपल्याला माहिती नसतो, त्यामुळे आत्ताच क्षण चालू वर्तमान काळात हा महत्त्वाचा आहे आणि हा क्षण जास्तीत जास्त आनंददायी सुखाचा असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सर्वांनी स्वतःचा जास्तीत जास्त सुखाचा विचार करावा. हा प्रकारचा स्वसुखवाद हा भारतीय तत्त्वज्ञानाने फारसा लोकप्रिय झाला नाही. पुढचा आहे पुरुषार्थ संकल्पना. भारतीय नीतिशास्त्राचा विचार केला तर आपल्या इथे ही आचारसंहिता सांगितली गेलेली आहे. मनुष्याने जीवन आदर्श बनवण्यासाठी आपल्याला संस्कृतीत पुरुषार्थ संकल्पना मांडली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला माहीत असतात. प्रत्येकाने धर्माचे घालून दिलेले आचरण पाळावे. स्वतः संबंधित नीती, नैतिक कामे व इतरांसंबंधी कर्तव्ये नीट पार पाडावीत असे धर्मात सांगितले जाते. धर्मात सांगितल्याप्रमाणे अर्थप्राप्ती करावी असा अर्थ पुरुषार्थ सांगतो. पण आपल्या इच्छा, आकांक्षा तसेच कर्तव्ये पार पाडणे हे कामाचे लक्ष्य आहे. धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांचे पालन केल्यानेच मनुष्य मुक्ती मिळते. ही मुक्ती इच्छा, वासना इत्यादी ऐहिक सुखापासून मिळते. म्हणूनच इच्छाविरहित मानवाचे अवस्था म्हणजेच मोक्ष. प्रत्येकाने नैतिक वागणे त्याचे आदी कर्तव्य आहे. त्यामुळे समाज व्यवस्था सुरळीत आणि सुव्यवस्थित राखण्यास मदत होते. मनुष्याच्या कृतीचा विचार हा विशिष्ट परिस्थितीत संदर्भानुसार केला जातो. त्यामुळे नैतिकांचे नियम हे अमूर्त असले तरी त्याचे मूर्त स्वरूप आपल्याला समाजात दिसून येते. नीतिशास्त्र आणि सामाजिक शास्त्र यावरील महत्त्वाचा फरक दिसून येतो. नीतिशास्त्र हे आदर्शात्मक शास्त्र आहे. नीतींचे योग्य आचरणाचे मानदंड किंवा नियम यात सांगितले जातात. अर्थात हे नियम पाळणे सर्वांनाच बंधनकारक असते. नैतिक नियम न पाळल्यास अर्थातच काही शिक्षाही सांगितल्या जातात. जसे आपण पाप पुण्य यांचा विचार करतो. पुण्याचे चांगले फळ मिळते आणि पाप वाईट असल्याचे त्याबद्दल प्रायश्चित्त घेतले जाते घ्यावे असे सांगतात. प्रायश्चित्तांचे किंवा शिक्षेचे स्वरूप असे असावे हेही नीतिशास्त्रात नमूद केलेले असते. नीतिशास्त्रामध्ये अशा प्रकारे आदर्श जीवन पद्धतीचा विचार जरी केला जात असला तरी प्रत्येकाला कसे वागावे, कोणत्या कृती कराव्यात याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे नैतिकतेचे नियम जरी सर्वसामान्य असले, वस्तुनिष्ठ असले तरी त्याचे उपाययोजन हे वैयक्तिक स्वरूपाचे असते, व्यक्तिनिष्ठ असते. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने जीवन व्यतीत करत असतो. त्यामुळे एकाच विशिष्ट परिस्थितीत प्रत्येक जण वेगवेगळ्या कृतींची निवड करतो व जग एकसुरी, एकजीवसी, एकाच सच्चांचे नसते. त्यात विविधता दिसून येते.
नीतिशास्त्रात जसा नैतिक मूल्यांचा विचार केला जातो तसाच मूल्यात्मक विचार सौंदर्यशास्त्रातही केला जातो. सुंदर असुंदर या मूल्यांचा विचार वेगवेगळ्या कला साहित्यांच्या संदर्भात केला जातो. त्यासाठी कलेचे स्वरूप कसे आहे, कला कशाला म्हणतात, कलेच्या अनुषंगाने कोणत्या महत्त्वाच्या घटनांचा विचार केला जातो इत्यादी प्रश्नांचा विचार करावा लागतो. पण कला आणि साहित्य आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या भाषा आणि भाषाशास्त्रांचा तसेच विविध कलांचा विचार आपण स्वतंत्रपणे आणि विस्तारपणे करणार आहोत. म्हणूनच येथे कला साहित्य सौंदर्यशास्त्राचा विचार केलेला नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण कलांच्या माध्यमातून मानवी भावभावनांचा आविष्कार कसा होतो व या कलात्मक आविष्कारांच्या आकलनाचे व अभ्यासाचे व्यवस्थापन कसे करायचे याचा तपशील विचार करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर